मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही, ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता. पण तरी सुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतील एकेकाळचे सर्वात प्रभावी नाव असलेल्या रुपाली चाकणकर यांना भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर मोठा राजकीय फटका बसला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांची गच्छंती झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे पक्षातील महिला नेतृत्वाची धुरा आता कोणाच्या खांद्यावर जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच सुनेत्रा पवार कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडेही पक्षातील कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील देवगिरी या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी रिक्त पदं तातडीनं भरण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत संघटनात्मक फेरबदलांवर महत्त्वपूर्ण खलबत झाल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी वैशाली नागवडे यांच्याकडे महिला आघाडीची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. याशिवाय युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी निखिल ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे, तर विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे यांना पुन्हा संधी मिळू शकते. पक्ष नेतृत्वानं महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचंही समोर येत आहे. दरम्यान विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी देण्याचा पक्षाचा कल असल्याचं सांगितलं जात आहे. रुपाली चाकणकर यांच्या निर्गमनानंतर महिला आघाडीच्या नेतृत्वात होणारा हा बदल राष्ट्रवादी काँग्रेससाठी किती फायदेशीर ठरणार? वैशाली नागवडे यांच्याकडे जबाबदारी गेल्यास महिला संघटनेला नवी ऊर्जा मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. राजकीय वर्तुळातील या मोठ्या घडामोडींवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.